नमस्कार मैत्रिणींनो, मी राणी टेलरिंग क्लासमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण 38 साईजच्या ब्लाउजची पेपर कटिंग कशी करायची ते पाहणार आहोत। त्यासाठी लागणारी मापे याप्रमाणे आहेत। मागची पूर्ण उंची 14 आहे प्लस 1 इंच वाढवून घ्यायचं म्हणजे 15। शोल्डर हा 5.5 चा आहे। छाती ही 38 ची आहे। 38 चा चौथा भाग करायचा म्हणजे 9.5 येतो आणि प्लस 2 इंच शिलाई मार्जिन म्हणजे 11.5। मुंडा हा 6 चा घ्यायचा। मागील गळा 9.5 प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवून घ्यायचा। समोरचा गळा 6 इंच प्लस अर्धा इंच बरोबर 6.5 इंच। बाही ही 5 इंच प्लस 1 इंच बरोबर 6 इंच याप्रमाणे माप आहेत। सुरुवातीला आपण समोरील भागाची पेपर कटिंग करायची आहे। समोरच्या भागासाठी 1.5 इंच वाढवून घ्यावा लागतो, कारण अर्धा इंच हा क्रॉस पट्टी असते तिथं शिलाई मार्जिनमध्ये जातो, म्हणून मी इथे अर्धा इंचवर अशी खूण करून घेतलेली आहे। मी हा पेपर डबल फोल्ड करून घेतलेला आहे। आता इथे अर्धा इंचवर अशी लाईन ओढून घ्यायची आहे। आता इथे पूर्ण उंचीचं माप टाकून घ्यायचं आहे। ब्लाउजची पूर्ण उंची 14 आहे तर 1 इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवून घ्यायचं आहे म्हणजेच 15 इंच आणि अर्धा इंच क्रॉस पट्टीसाठी वाढवून घेतलेला आहे। त्याच्यासुद्धा 15.5 इंच पूर्ण उंची झाली। इथे आता शोल्डरचं माप टाकून घ्यायचं आहे। शोल्डरचं माप हे 5.5 इंचवर टाकायचं आणि गळ्याची रुंदी 2.25 इंचवर टाकायची म्हणजे आपला शोल्डर उतरत नाही। आणि आता हे आखून घ्यायचं आहे। शोल्डर हा 5.5 चा आहे तर तसंच खाली 5.5 इंचवर असं मोजून घ्यायचं आहे, कारण आपला मुंड्याचा भाग थोडा इकडं तिकडं सरकला जाऊ नये म्हणून। मुंडा हा 6 इंचवर घ्यायचा आहे। शोल्डरप्रमाणे परत खाली बरोबर आला आहे का ते चेक करून घ्यायचं। बरोबर 5.5 आहे का ते बघायचं। आधी शोल्डर आखून घेऊयात, नंतर छातीचं माप टाकायचं आहे। छातीचं माप टाकताना 38चे 4 भाग करायचे, 9.5 येतात आणि प्लस 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायची। हे बघा 9.5 वर अशी खूण करायची आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी। तर आपली घडी 11.5 ची झाली। 38 साईजसाठी 11.5 ची घडी घ्यायची। कमरेचं माप हे फिटिंग करतानाच आपल्याला घ्यावं लागतं। मी आता आहे तसं वरती 11.5 ची घडी आहे तसं खाली 11.5 वर खूण करून घेते आणि आता हे आखून घ्यायचं। गळ्याची रुंदी 2.25 इंच आहे आणि गळ्याची उंची 6 इंच आहे आणि प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवून घ्यायचं आहे। समोरचा गळ्याची रुंदी ही 1/2 इंच मी पुढे वाढवून घेतलेले, कारण पुढे असं गळा ओढला जाऊ नये म्हणून। आता मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे। 1.25 इंचवर मुंड्याला आकार देऊन घ्यायचा व 1.25 इंचवर अशी खूण करायची आणि परत अर्धा इंच आतल्या बाजूनं खूण करायची, कारण समोरचा मुंडा हा अर्धा इंच खोल असतो, ते जोळ येऊ नये म्हणून तो अर्धा इंच आपल्याला आतमधून घ्यावा लागतो। आणि आता इथे मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। इथे थोडं असं खालच्या बाजूने घ्यायचं आहे म्हणजे असा गोल आकार मुंड्याला येतो आणि समोरच्या भागाचा पण असाच आकार देऊन घ्यायचा आहे। एक लाईन आतमधून घ्यायची म्हणजे आपल्या मुंड्याला जोळ येत नाही। समोरच्या गळ्यालाही असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे। इथे आता क्रॉस पट्टीचं माप टाकायचं आहे। क्रॉस पट्टी ही 3.5 इंचवर माप टाकून घ्यायचं आणि इथं कमरेच्या बाजूला 3 इंच घ्यायचं आणि इथे पण मी अशी 3 इंचवर घेऊन अशी लाईन ओढून घेतली आणि आता क्रॉस पट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे। हे बघा असा क्रॉस पट्टीचा आकार देऊन घ्यायचा। जेवढा तुम्ही क्रॉस पट्टीला छान आकार द्याल तेवढी तुमची कटोरी छान बसते। 2 इंचची शिलाई मार्जिनची लाईनिंग ओढायची राहिली होती ते मी ओढून घेते। बराच वेळा प्रश्न पडतो की कटोरीचं माप किती अंतरावर टाकायचं, तर ही खूप सोपी पद्धत आहे।
हे बघा 11:30ची घडी आहे, त्याचे निम्म करायचे. हे बघा 11:30च्या निम्म हे 5:45 येतं. हे बघा, जर आपल्याला कळत नसेल तर असा टेप दुमडून घ्यायचा. असे 2 भाग करून घ्यायचे. तर आपलं कटोरीचं माप हे 5.25 इंचवर आलं आहे. तर 5.25वर अशी खूण करून घ्यायची. मुंड्याच्या इथं बघा आतल्या बाजूने 2.25 इंचवर अशी खूण करायची आणि गळ्याच्या बाजूला असे 1 इंच वर खूण करायची. आणि आता हे 3 पॉईंट मिळाले आहेत, ते आता जोडून घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीने असा गोल आकार देऊन घ्यायचा. कटोरीचा आकार लगेच द्यायला जमत नाही, तर त्याची खूप प्रॅक्टिस करावी लागते. तर तशी तुम्ही न्यूजपेपरवर प्रॅक्टिस करा. आणि आता हे कट करून घ्यायचं आहे. कट करताना हा मागचा मुंड्याचा आकार आहे, त्या आकारावरून कट करून घ्यायचा. हे बघा या पद्धतीने. आणि आपण डबल फोल्ड केलेला होता, त्याचे 2 भाग करून घ्यायचे. आता ही क्रॉस पट्टी कट करून घेऊया. आणि आता समोरील मुंड्याचा भाग हा असा कट करून घ्यायचा. व्यवस्थित कट करायचा, गोल आकार देऊन घ्यायचा. आणि आता कटोरी कट करून घ्यायची. हे आपले आता कटिंग करून झालेलं आहे. ही जी कटोरी आहे ही अशीच आखून घ्यायची नाही, कारण ती कटोरी आपल्याला वाढून घ्यावी लागते. मागची बाजू आहे ते आधी आपण आखून घेऊयात. मागची गळ्याची रुंदी ही 2.25 इंच आहे आणि गळ्याची उंची ही 9.5 इंच आहे. तर अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवून घ्यायचं आहे. खाली मी थोडं डीप घेतलेलं आहे 2.5 इंच. तुम्ही 2.25-3 इंच पण घेऊ शकता, ज्यांना डीप गळा हवा असेल त्यांनी. आणि असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. टक्स हा 4.5 इंचवर घ्यायचा आणि टक्स हा 1 इंचचा घ्यायचा. आणि टक्सची उंची ही 4.5 इंचची घ्यायची. हे बघा 1 इंच, अर्धा इंच ह्या बाजूला आणि अर्धा इंच ह्या बाजूला असा 1 इंचचा टक्स द्यायचा. हा मागील भाग आखून झालेला आहे. आणि आता आपण कटोरी वाढवून घेऊयात. कटोरी कशी वाढवायची ते लक्ष देऊन बघा. हे बघा मी आहे तशी कटोरी ही आखून घेत आहे, कारण आपल्याला मधला टक्स देण्यासाठी ही कटोरी वाढवून घ्यावी लागते. हे बघा आहे तशी आखून घ्यायची. कटोरी वाढवताना बघा समोरच्या बाजूला 1.25 इंच वाढवून घ्यायचं आणि मागच्या बाजूलाही इकडे 1.25 इंच वाढवून घ्यायचं. वरच्या बाजूला अर्धा इंच वाढवून घ्यायचं, कारण ते आपल्याला शिलाई मार्जिनमध्ये जातं ते. आणि ते हुकलूक पट्टीमध्ये पण शिलाई मार्जिनमध्ये जातं. तर असा वरच्या बाजूने अर्धा इंच दोन्ही बाजूने वाढवून घ्यायचं. आणि ते कटोरीचा मध्य काढायचा आहे. हे बघा असा टेप दुमडून घ्यायचा आणि खाल्ल्या बाजूला 1.5 इंच वाढवून घ्यायचं मधला टक्स देण्यासाठी. कटोरी वाढवण्याची खूप सोपी पद्धत आहे. हे आता पॉईंट असे जोडून घ्यायचे. हे बघा व्यवस्थित जोडायचे. हे बघा समोरच्या गळ्याच्या इथे पण असं लाईन ओढून घ्यायची. आणि आता हा पॉईंट आणि हा पॉईंट असं जोडून घ्यायचा. हे बघा गोल असा आकार द्यायचा. बघा आता हे आपण कट करून घेऊयात. इथे बघा हुकलूक पट्टी जोडायची असते. ती बाजू तुम्हाला छोटी हवी असेल तर थोडं अर्धा ते 1.25 इंच कट करून घ्यायचं, म्हणजे ते आपली हुकलूक पट्टी छोटी होते. हे बघा असं तिरकं कट करून आखून घेऊन कट करायचं. आणि आता हे टोक आहे ते ह्या टोकावर असं दुमडून घ्यायचं. हे बघा हे थोडं जास्तीचं कट करून घ्यायचं.
आणि इथे आता मधला टक्स देऊन घ्यायचा. मधला टक्स हा 3 इंच द्यायचा, म्हणजे आपली कटोरी खूप छान टोकदार होते. आणि इथे 1.5 इंच वाढवून घ्यायचा. हे बघा, हा असा तिरका टक्स देऊन घ्यायचा. मी इथे बघा अशी पिन लावून घेते, म्हणजे आपल्याला कटोरी कशी झाली आहे ते व्यवस्थित दिसेल आणि समजेल. हे बघ, खूप छान अशी गोल कटोरी आलेली आहे. हे बघा, शिवल्याच्या नंतर हे असं दिसेल. आता आपण बाही कशी कट करायची ते बघूयात. बाही कट करताना छातीचा 4था भाग टाकायचा. बाहीची उंची ही 5 इंच आहे आणि 1 इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवून घ्यायचं आहे. इथे बघा, छातीचा 4था भाग टाकायचा. जर 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर 9ची घडी घ्यायची, आणि 2 इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर 9.5ची घडी घ्यायची. मी इथे 9.5ची घडी घेतलेली आहे. आणि हा असा चौकोनी बॉक्स आता आखून घ्यायचा. मी इथे पेपर डबल फोल्ड करून घेतलेला आहे. बाहीला आकार देताना इथे 2.5 इंच आतल्या बाजूने अशी खूण करून घ्यायची. आता मुंड्याला आकार देण्यासाठी मुंडा हा 38 साईजसाठी 15 ते 16 इंच असतो, तर त्याचे 2 भाग करायचे. इथे 38चा मुंडा हा 15 इंच आहे, तर मी 7.5 इंच वर अशी खूण करून घेतली आणि वरच्या बाजूने अशी 1 इंच खूण करून घ्यायची. आणि आता बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. मी माझ्या कस्टमरचे ब्लाऊज अशाच पद्धतीने कटिंग करून शिवते. तीच पद्धत मी तुम्हाला सांगत आहे. बाहीच्या इथे बघा, अर्धा ते पाऊण इंच अंतर राहिलं पाहिजे. इथे पाऊण इंच अंतर राहिले. आता दंड घेरची फिटिंग टाकून घ्यायची. दंड घेर हा 13चा आहे. 13च्या निम्म 6.5 येतं, तर 6.5 वर खूण करून घेतली आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आता हे बाही कट करून घ्यायची. बाही कट करताना आधी मागचा बाजू कट करून घ्यायची, नंतर हा खोल भाग कट करायचा. जर आधी आपण हा खोल भाग कट केला तर मागचा भाग पण असा खोल कट होईल. त्याच्यामुळे कधी पण बाही कट करताना अशी जी उतळ बाजू असते त्याच बाजूने कट करायची आणि नंतर समोरचे भाग कट करून घ्यायचा. तुम्ही इथे गळ्याला कुठलाही तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता. गळ्याला आकार कसा द्यायचा याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा. आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच ब्लाऊजच्या ट्रेंडिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.